या निमित्ताने का होईना याच्यामध्ये धार्मिकतेमध्ये आमचा फायदा काय आहे? तर प्रिय मी तुम्हाला सांगू इच्छितो, जे धार्मिक लोक नाहीत ना, जे दुर्जन आहेत, त्या शाप असतो आणि तो शाप आमच्यावर येऊ नये, तो शाप आमच्यावर असू नये. त्या शापामध्ये, त्या पापामध्ये, त्या अंधकारामध्ये, त्या दुःखामध्ये, त्या समस्यामध्ये, त्या निबिंड काळोखामध्ये, त्या अधोलोकाच्या दरवाजाकडे जाणाऱ्या रस्त्यामध्ये आम्ही जाऊ नये. तर आम्ही धार्मिक ज्यावेळेस होतो, पण धार्मिकाच्या अवस्थेला तो आशीर्वाद देतो. प्रिय जे धार्मिक लोक आहेत, माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडील आणि प्रिय लेकरांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी शलोमोन कायचा नीतिसूत्र करता शलोमोन राजा नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 33 मध्ये म्हणत आहे की परमेश्वराचा शाप दुर्जनाच्या घरावर असतो, मात्र पण धार्मिकाच्या वस्तीला तो आशीर्वाद देतो. आज आमची वस्तीस्थान हे धार्मिक असायला हवंय. आज आम्ही ज्या ठिकाणी राहत आहोत ती वस्ती वेगळी, पण तो आम्ही आत्म्यामध्ये राहत असताना या आत्म्याला, या वस्तूला, या ठिकाणी राहणाऱ्या गोष्टीला आम्ही ज्या धार्मिकतेमध्ये जीवन जगत आहोत, त्या धार्मिकतेमध्ये आम्हाला काय फायदा होईल? तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते की आमच्या वस्तीला आशीर्वाद मिळतो. ज्या कुठे आम्ही जाल, जे काही कमी हाती घेतो, ते सर्व काही सिद्धीस गेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 10 आणि वचन क्रमांक 2 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं, धार्मिकता मरणापासून मुक्त करते. सगळ्यात मोठा आशीर्वाद धार्मिकतेमुळे आम्हाला मिळणारा, ज्या मरणाला सर्व जग घाबरत आहे, ज्या मरणावर परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याने विजय मिळवलेला आहे आणि जो त्याच्यावर विश्वास ठेवील, पवित्र शास्त्र सांगतंय की त्याला मरणाचा अनुभव येणार नाही. आणि अशाच प्रकारे नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये 10वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये धार्मिकता आम्हाला मरणापासून मुक्त करते. जर आम्ही धार्मिक आहोत तर येणाऱ्या मरणापासून मुक्त करण्याचं पॉवर, शक्ती ही धार्मिकतेमध्ये आहे. आणि म्हणून प्रिय हो, धार्मिकता मरणापासून म्हणजे कशापासून? अनेक लोकांना वाटतं हे शरीर इथं ठेवून गेलं, पेटी आणली, त्याच्यामध्ये टाकला, खड्डा खांदला, पालक लोक आले, त्यांनी लगेच प्रार्थना सुरू केली म्हणजे हा मरण पावला असं डिक्लेअर होतो. नाही प्रियो, हे मरण तर मनुष्याला मातीतून उत्पन्न केलेलं आहे. ज्यावेळेस त्यांनी पाप केलं ना, त्याच वेळेस या मरणाची सत्ता त्याच्यावर आली. हे मरण तर आहेच, या मरणापासून तर ती धार्मिकता आम्हाला वाचविलच, कारण या मरणानंतर आमचं सार्वकालिक जीवन आम्हाला सुरू होणार आहे. सार्वकालिक जीवनाच्या वतनाच्या वाटेकडे आम्ही बनणार आहोत. आणि म्हणून ही धार्मिकता आम्हाला या मरणापासून वाचविलच. परंतु आम्ही जे रोज पापामध्ये मरतो, रोज शापामध्ये मरतो, रोज या गोष्टीमध्ये मरतो, म्हणजे आम्ही देवाला न आवडणारी जी गोष्ट आहे ना, ती गोष्ट ज्यावेळेस आम्ही करतो प्रियो, त्या अर्थी आम्ही मरण पावतो. कारण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतंय की पापाचं वेतन हे मरण आहे. म्हणजे आम्ही पाप केल्यानंतर आमच्या जीवनामध्ये मरण येणार. मरणाचे प्रकार आहेत. आणि म्हणून तुमचं आणि माझं आत्मिक धार्मिक मरण होऊ नये म्हणून याला जपणं खूप महत्वाचं आहे. या शरीराचं मरणार आहे, शरीराची चिंता काळजी करू नका, कारण परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासाठी एक नवीन शरीर तयार केलेलं आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये आम्ही जर पाहिलं, त्याच्यानंतर शास्त्र भागातून जर आम्ही तपासलं, तर मरणाचे जे शरीर आहे ते शरीराचे काही प्रकार आहेत. आपला विषय नाही तो, आपला विषय आहे धार्मिकता. आणि म्हणून नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये अध्याय क्रमांक 10 आणि वचन क्रमांक 3 मध्ये आम्हाला पाहायला मिळतंय, धार्मिकाच्या जीवाची उपासमार होत नाही. पाहूया आपण, धार्मिकाच्या जीवाची उपासमार होत नाही. या ठिकाणी वचन सांगत आहे नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 10 आणि वचन क्रमांक 6 मध्ये, धार्मिकाच्या मस्तकी आशीर्वाद असतात. आणि 10:3 मध्ये सांगतोय की परमेश्वर धार्मिकाच्या जीवाची उपासमार होऊ देत नाही. आता या दोन्ही गोष्टी प्रिय आम्हाला जीवन जगण्यासाठी पूरक आणि महत्वाचं आहे. आणि संपूर्ण जग या दोन्ही गोष्टी मिळवण्याचा धिटाईने नेटाने प्रयत्न करत आहे. आम्ही पाहतो की परमेश्वर धार्मिकाच्या जीवाची उपासमार होऊ देत नाही. आज या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये अनेक लोक ज्यांना काम धंदे नाहीत, ज्यांचा आणि त्याहीपेक्षा महत्वाचं जे याजक लोक आहेत, जे पास्टर साहेब आहेत, जे पाळक साहेब आहेत, अनेक लोक त्या चर्चच्या जीवावर उपजीविका करणारे जे होते, जे आहेत,
काही काहींनी सोडून दिलेलं आहे, दानपत्र अभावी उपासमार होत आहे म्हणून, क्लेशाला संकटाला समोर जावं लागत आहे म्हणून. मला तुम्हाला सांगू द्या प्रिय, परंतु जे धार्मिक आहेत ना, त्यांच्या हातातला काम धंदा जरी सुटलेला असला, त्यांच्यासाठी चर्चचे दरवाजे जरी बंद झालेले असले, त्यांच्यासाठी जगातलं कामकाज जरी बंद झालेला असला, परंतु जर तो धार्मिक असेल तर परमेश्वर त्याच्या धार्मिकतापासून त्याला त्या ठिकाणी काय करेल की परमेश्वर त्याच्या जीवाची उपासमार होऊ देत नाही. अहो एलिया, पवित्र शास्त्र सांगतंय तुमच्या आणि माझ्या सारख्या स्वभावाचा एलिया होता, परंतु एलियाच्या ज्या काळामध्ये जेव्हा 3.5 वर्षाचा दुष्काळ पडला, त्या काळामध्ये एलियाला अक्षरशः परमेश्वराने निर्माण केलेले पशु पक्षी, त्याच्यामधल्या कावळ्याने मांस आणि भाकरीचा तुकडे, मांस आणि पाणी म्हणजे जेवण भोजन त्याला नेऊन देत होतं. आज जर तुम्ही आणि मी धार्मिक आहोत तर प्रिय आहोत, तुम्हाला आणि मला माझ्या जीवाची उपासमार होणार नाही. परंतु त्याच्यासाठी तुम्हाला आणि मला धार्मिक जीवन जगणं, त्याच्यासाठी आम्ही धार्मिक कशा प्रकारे वाढू शकतो, त्यासाठी धार्मिकता काय आहे, या सर्व गोष्टी मागील 3 भागामध्ये प्रिय आम्ही सातत्याने पाहिलेले आहेत. आणि म्हणून नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 10 आणि वचन क्रमांक 6 मध्ये धार्मिकाच्या मस्तकी आशीर्वाद असतात. जे धार्मिक लोक आहेत ना, त्यांच्या मस्तकी आशीर्वाद असतात, शाप नसतात. आणि म्हणून अनुवाद 28 मध्ये सांगत आहे, जीवन आणि मरण, शाप आणि आशीर्वाद मी तुझ्या समोर ठेवलेला आहे, तू जीवन निवडून घे, तू आशीर्वाद निवडून घे. आणि प्रिय, आशीर्वाद निवडण्यासाठी, आशीर्वाद मिळवण्यासाठी आम्हाला धार्मिक बनावं लागेल. निवडून घे म्हणजे लगेच नाही. बाजारात गेलो तर एखादी वस्तू वांगे निवडून घेतली, एखादं किडकं सापडू नये म्हणून. आशीर्वादाची गोष्ट तशीच नाही. अनेक लोकांना आशीर्वाद कसे मिळतात हेच माहित नाही. अनेक लोकांना जीवन कसं मिळवायचं हेच माहित नाही. ते म्हणतात, होय प्रभूजी आमची इच्छा आहे तुझं सार्वकालिक जीवनाचा मी तर वाटेकरी हो, माझी तर खूप इच्छा आहे. पण नुसती इच्छा असून फायदा नाही, विश्वास असून फायदा नाही, श्रद्धा असून फायदा आहे, पण त्याला आमची धार्मिकता मुळात जबाबदार आहे. कारण जर आमची धार्मिकता जर असेल तरच आशीर्वाद आमच्या मस्तकी, जसं एखाद्या मस्तकावर मुकुट ठेवला जातो ना, एखादं चांगलं काम केल्यानंतर एखाद्या बक्षिसाच्या स्वरूपात जसं एखादा मुकुट ठेवला जातो, एखादी ट्रॉफी दिल्या जाती, अशा प्रकारे जो धार्मिक आहे ना, त्याला ट्रॉफीच्या मोबदल्यात एक त्याचा श्रेय किंवा त्याला कुठलं तरी बक्षिसाच्या स्वरूपात त्याला मुकुट दिला जातो, किंवा त्याला त्या ठिकाणी त्याचं जे मस्तक आहे ना, त्याला आशीर्वाद आणि कृपा मंडित केलं जातं. आशीर्वाद. पण हे आशीर्वाद कशामुळे मिळतात तर धार्मिकतेमुळे. आज आमचा विषय आहे धार्मिकता. आणि धार्मिकतेविषयी आम्ही केवळ नीतिसूत्राचं पुस्तक, शलोमोन राजा जो ज्ञान आणि कृपायुक्त झाला होता, कारण शलोमोन राजाने परमेश्वराकडे काहीच मागितले नव्हतं. परमेश्वर त्याला म्हणलं तुला जे काय पाहिजे ते माग, परंतु शलोमोन राजा त्या ठिकाणी म्हटला, तुझी एवढी मोठी प्रजा आहे, इतके सगळे लोक आहेत आणि तुझे लोक आहेत, आणि त्यांना सांभाळण्यासाठी ती जबाबदारी माझ्यामध्ये नाही, ती पात्रता माझ्यामध्ये नाही. परंतु तुझी जर इच्छा आहे ना की या लोकांचं संगोपन मी करावं, तुझी जर इच्छा आहे ना या लोकांवर धनीपण करावं, तुझी जर इच्छा आहे ना की या लोकांवर हुकमत करावी, तुझी जर इच्छा आहे ना की या लोकांना व्यवस्थित घेऊन जावं आशीर्वादाच्या जीवनामध्ये, तर एक काम कर परमेश्वर दे बाप्पा, तुझं ज्ञान, तुझी बुद्धी आणि तुझं सामर्थ्य मला दे, म्हणजे सगळ्या गोष्टी मला मिळतील. आणि मग त्याने परमेश्वराकडून बुद्धी, ज्ञान, सामर्थ्य मिळवलं. परमेश्वराने त्याच्याबरोबर त्याला आणखीन धन, संपदा, मान, सन्मान, आदर आणि सगळ्या गोष्टी दिल्या. तो या ठिकाणी नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये. आणि म्हणून आजचे सर्व रेफरन्स जे आहेत ते नीतिसूत्राच्या पुस्तकामधले आहेत आणि केवळ धार्मिकते याविषयी आहेत. आम्ही पाहूया पुढचा रेफरन्स, नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 10 आणि वचन क्रमांक. धार्मिकाच्या स्मरणाने धन्यता वाटते, दुर्जनाचे नाव वाईट होऊन जाते. जो धार्मिक आहे ना, त्यांची स्मरण किंवा त्यांचं आठवण जरी केली ना तरी असं धन्य वाटल्यासारखं वाटतं. मग धार्मिक लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या आशीर्वादाने परमेश्वराने कृपा मंडित केलेला आहे. अशाच प्रकारे तो लिहित आहे नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 10 आणि वचन क्रमांक 11 मध्ये, धार्मिकाचं मुख जीवनाचा झरा आहे. मग जर तुम्ही आणि मी जर धार्मिक आहोत, आमचं मुख जीवनाचा झरा असायला पाहिजे.
तुमच्या आणि माझ्यामध्ये जर जीवनाचा झरा नाही, तुमच्या आणि माझ्यामध्ये जीवनाचं पाणी वाहत नाही, तुमच्या आणि माझ्यामध्ये देवाचं वचन नाही, तर ही धार्मिकता काही कामाचं नाही पिओ. आणि म्हणून तुम्हाला आहे की नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 10 आणि वचन क्रमांक 11 मध्ये धार्मिकाचं मुख जीवनाचा झरा आहे. आज आमच्या मुखामधून देवाच्या नावाचा गौरव होणं गरजेचं आहे. आमच्या मुखामधून देवाच्या नावाचा प्रचार होणं गरजेचं आहे. आमच्या मुखामधून धार्मिकता वाहिली पाहिजे. आमच्या मुखामधून आशीर्वाद धावले पाहिजे. आमच्या मुखामधून अनेकांच्या तारणासाठी आमच्या मुखाचा परमेश्वराने उपयोग करायला पाहिजे. आणि हा उपयोग केव्हा होईल? ज्या वेळेस परमेश्वराच्या दृष्टिकोनातून खरे धार्मिक आम्ही हो, किंवा परमेश्वराच्या अनुसार आमची धार्मिकता असेल, त्यावेळेस परमेश्वर आमच्या वस्तीला आशीर्वाद देईल. त्यावेळेस परमेश्वर धार्मिकता आमच्या मरणापासून सोडवेल. त्यावेळेस धार्मिकता आमची उपासमार होऊ देणार नाही. त्यावेळेस धार्मिकता आमच्या मस्तकी आशीर्वाद होतील. आज अनेक लोकांची उपासमार या लॉकडाऊनच्या काळामध्ये होत आहे. आणि वचन तर आम्हाला सांगताय नीतिसूत्र 10:3 मध्ये धार्मिकाच्या जीवाची उपासमार होऊ देत नाही. मग ज्या अर्थी तुमची आणि माझी किंवा विश्वासणाऱ्याची किंवा जो धार्मिक स्वतःला समजत आहे, आज जर त्यांची उपासमार होत आहे, तर याला केवळ जबाबदार परमेश्वर नसून तो स्वतः आहे. याचा अर्थ आम्ही धार्मिकतेचं सोंग घेतलेलं आहे. अनेक देवाचे प्रिय सेवक आहेत की त्यांना परमेश्वर अद्भुतरित्या पुरवित आहेत, परंतु अनेक देवाच्या नावाखाली जीवन जगणारे सेवक देखील आहेत. आज त्यांची उपासमार होत आहेत. खेदाची गोष्ट आहे. याचा अर्थ असा की धार्मिकाच्या मस्तकी आशीर्वाद असतात, परंतु हा धार्मिक नसल्यामुळं यांच्या मस्तकी आशीर्वाद नाही. धार्मिकाच्या जीवाची उपासमार होऊ देत नाही, परंतु ज्या अर्थी यांची उपासमार होत आहे, याचा अर्थ यांनी धार्मिकतेचं केवळ पांघरून घातलेलं आहे. धार्मिकता मरणापासून मुक्त करते. ज्या अर्थी हे पाप करीत आहेत, पापाचं वेतन मरण आहे, आणि धार्मिकता मरणापासून मुक्त करते. म्हणजे ज्या अर्थी हे पाप करतात, या अर्थी ते धार्मिक नाही. आणि धार्मिकाच्या वस्तीला तो आशीर्वाद देतो. आज अनेक धार्मिकाची वस्ती सुरक्षित नाही. नावाला धार्मिक म्हणणाऱ्यांची परमेश्वराच्या दृष्टिकोनातून धार्मिक असणाऱ्याविषयी बात नाही. या ठिकाणी आणखीन एक रेफरन्स सांगतो नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये अध्याय क्रमांक 10 आणि वचन क्रमांक 16 मध्ये लिहिलेला आहे, धार्मिकाचा उद्योग जीवनप्रद आहे. धार्मिकाचा जो उद्योग आहे ना, तो जीवनप्रद. दुर्जनांची समृद्धी पापाला कारण होती. धार्मिकाला आशीर्वाद मिळतो, तो टिकणारा असतो. त्याचा जो उद्योग आहे ना, जीवनाला सार्थक बनवणारा असतो. पण तो जो दुर्जन आहे, त्याच्याकडे आपल्यापेक्षा कैक पटीने प्रॉपर्टी जादा असेल, परंतु त्याची ती समृद्धी, त्याचं ते वैभव पापाला कारण होतं. आणि पापाला कारण म्हणजे काय? पाप काय एकदा जन्मलं, पापाने काय एकदा गर्भधारण केला, पाप काय एकदा वाढलं, मग मात्र मरणाच्या यांची मरण घेऊनच तो पाहतो की धार्मिकाच्या जीवाची उपासमार होऊ देत नाही. धार्मिकाच्या मस्तकी आशीर्वाद मरणाने धन्यता वाटते. एक धार्मिक जे आहेत, हे सत्याला स्मरून काम करणारे जे लोक आहेत देवाची, त्यांची आठवण काढल्यानंतर धन्यता वाटते. हे खरं आहे. थोड्या वेळापूर्वी मी एका देवाच्या सेवकाला फोन केला होता. खरोखर आनंद वाटला, धन्य वाटलं. याला म्हणतात धार्मिकता. आम्ही धार्मिकता याविषयी शिकत आहोत. धार्मिकाची जीवा उत्कृष्ट रुपयासारखी आहे. नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 10 आणि आहे, धार्मिकाची जीवा उत्कृष्ट रुपयासारखी आहे. धार्मिक लोकांची जीवा कशी असायला पाहिजे प्रिय? ज्यावेळेस आम्ही ती जीभ चालवतो, त्यावेळेस तारण झालं पाहिजे. ज्यावेळेस आम्ही ती जीभ चालवतो, पापापासून फिरणं झालं पाहिजे. ज्यावेळेस ती जीभ चालवतो, त्यावेळेस पश्चाताप अंतःकरण फुटलं पाहिजे. ज्यावेळेस ती जीभ चालवतो, तो पूर्णपणे देवाचं वचनाचं पालन करण्यासाठी, अनेकांच्या चुका दाखवण्यासाठी आम्हाला ही जीभ दिलेली नाही. अनेकाची निंदा नालासी करण्यासाठी ही जीभ दिलेली नाही. कारण बायबल सांगतंय ही जीभ हे सगळ्यात छोटं अवयव आहे, परंतु सगळ्या जगाला आग लावण्याची ताकद हिच्यामध्ये आहे. आणि म्हणून ही जीभ जी आहे, धार्मिक लोकांची वेगळी आणि जगातल्या लोकांची वेगळी. मांसाची हाडाची बिगर हाड नसलेली. असं नाही की बाबा एका माणसाला जिभेला हाड आहे, सारख्याच आहेत, परंतु धार्मिकाच्या जिभेला ऑटोमॅटिक चांगलं वळण मिळतं. आणि धार्मिकाची जिभा रुपयासारखी आहे. परंतु जे धार्मिक नाहीत त्यांनाही पण जीभ आहे, आणि ज्यावेळेस ते चालवतात ना, त्यावेळेस नाशाच्या पलीकडे त्याच्यातून, त्या जिभेतून
काही एक साध्य होत नाही. आणि म्हणून नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 10 आणि वचन क्रमांक 21 मध्ये लिहिलेलं आहे, धार्मिकांची वाणी बहुतांचं पोषण करते. धार्मिकाची जी वाणी आहे ना, हे बहुत लोकांचं पोषण करते. वाचूया तो भाग. नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 10 आणि वचन क्रमांक 21, धार्मिकाची वाणी बहुतांचं पोषण करते. आज या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक लोकांचं पोषण करण्याची जबाबदारी धार्मिकावर आलेली आहे. आणि या धार्मिकाच्या वाणीने, या धार्मिकाच्या कृतीने, कारण धार्मिक केवळ वाणी बाहेर काढत नाही, धार्मिक केवळ बोलण्याने प्रेम करत नाही, तर धार्मिक काय करतो, कृती आणि आचरणाने प्रेम करतो. आणि धार्मिकाची वाणी बहुतांचं पोषण करते. आज देखील जे धार्मिक लोक आहेत ना, जे कधी लाईव्ह फेसबुकला पण आले नाहीत, ज्यांची कधी पोस्टर बाजी नाही, पावत्या छापले नाही, ज्यांचे कोणाचे बॅनर छापलेले नाही, अशी देखील काही धार्मिक आहेत. पण तो अनेक लोकांच्या पोषणास ते कारण ठरलेले आहेत. ज्यांनी लवाळवा केला नाही, ज्यांनी फेसबुकला लिस्ट दिली नाही, किती लोकांना मदत केली. ही धार्मिकाची वाणी, ही धार्मिकाची जिभा, हे धार्मिकाचं जीवन, ही धार्मिकाची वस्ती. आणि हा धार्मिकाची उपासमार होणार नाही आणि तो दुसऱ्याची होऊ देणार नाही. आणि म्हणून आम्ही नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये अध्याय क्रमांक 10 आणि 10 ते 21 पर्यंत प्रिय हो, आम्ही काही गोष्टी पाहिल्या. आम्ही 24व्या क्रमांकाचं वचन देखील या ठिकाणी पाहणार आहोत. दुर्जन ज्याला भीतो ते त्याचवर येईल आणि धार्मिकाची इच्छा पूर्ण होते. जे धार्मिक आहेत ना, त्यांची इच्छा पूर्ण होते. आणि म्हणून आम्हाला धार्मिक बनायचं आहे. आम्ही सुरुवातीलाच मुद्दा मांडला का धार्मिक का बनायचं, काय कारण, तुमचा आणि माझा फायदा काय, जर आम्ही धार्मिक बनलो तर आम्हाला काय मिळेल. अनेक लोक म्हणतात, अनेक लोकांना ख्रिस्ती धर्माविषयी मी सांगेल, ख्रिस्ती धर्म नाही, ख्रिस्ती जीवनाविषयी. परंतु जगाला वाटतं की ख्रिस्ती धर्मातले लोक अनेकांना काहीतरी देतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करतात. चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. ख्रिस्ती हे जीवन आहे, मी पुन्हा एक वार सांगेल. आणि ख्रिस्ती हे जीवन जगत असताना, ही धार्मिकता जीवन जगत असताना, या धार्मिक ख्रिस्ती जीवन जगणाऱ्या लोकांच्या इच्छा पूर्ण होतात. पास्टर करत नाहीत, कोणी रेव्हरंट करत नाहीत, कोणी मोठाले महायाजक करीत नाहीत, कुठल्या प्रकारच्या मिनिस्ट्र्या करत नाही. तो सार्वभौम देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, ज्याच्या हातामध्ये सर्व काही आहे, तो काय करतो, धार्मिकांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. आम्ही आणखीन रेफरन्स त्या ठिकाणी पाहणार आहोत. परमेश्वरचा आशीर्वाद समृद्धी देतो. आज आमचा विषयच आहे धार्मिकता. आम्ही जर असेल तर आम्हाला काय फायदे होतील. ऐका, परमेश्वरचा आशीर्वाद समृद्धी देतो. जो धार्मिक आहे ना, त्याची समृद्धी होती. जो धार्मिक आहे ना, त्याची इच्छा पूर्ण होती. जो धार्मिक आहे ना, तो सर्व काय टिकणाऱ्या पायासारखा आहे. जो धार्मिक आहे ना, तो आयुष्य वाढवले जातं. नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 10 आणि वचन क्रमांक 27, परमेश्वराचं भय आयुष्य वाढवतं. आज संपूर्ण लोक आयुष्य वाढवण्यासाठी काय काय प्रयत्न करतात. सकाळी उठतात, व्यायाम करतात, संध्याकाळी व्यायाम करतात, सकाळी गोळ्या खातात, दुपारी गोळ्या खातात, संध्याकाळी गोळ्या करतात. जीवन जगण्यासाठी सकाळी 1 वर्ष करतात, दुपारी 1 वर्ष करतात, संध्याकाळी 1 वर्ष करतात. कुणाला डायबिटीज आहे, कुणाला बँड येतं, कुणाला फिसकी येतं, कुणाला महारोग आहे, कुणाला काय काय कोणते कोणते रोग झालेत, कुणाला काय काय प्रकारच्या चांगलं शरीर दिसतं, चांगलं ताजा तवाना दिसतो. पण हे खायचं नाही, ते खायचं नाही, ते खायचं नाही. अरे मग खायचं तरी काय, जाणं मरून पटापटा. आणि आयुष्य तर वाढलं पाहिजे. आयुष्य जगायला लागलीत लोक. आणि या गोळ्या खायची पाळी का आली, त्यांनी धार्मिकता सोडून दिली. त्याला गोळ्या खायची पाळी का आली, कारण देवाकडे ते वळणतच. आणि म्हणून तुम्हाला आणि मला जर आयुष्य वाढवायचं असेल ना, तर आम्हाला परमेश्वराचं भय धरावं लागेल. आणि परमेश्वराचं भय आम्हाला आमचं आयुष्य वाढवत असतं. आणि ही गोष्ट जी आहे ना, ती धार्मिकतेमधून. जर आम्ही धार्मिक जर बनलो तर परमेश्वराचं भय धरतो ना. अनेक लोक परमेश्वराचं भय धरीनाशी झालेत. आणि म्हणून त्यांच्या आयुष्याची दोरी कमी कमी व्हायला लागलेली आहे. आणि याला कारण आमची अधार्मिकता,
याला कारण धार्मिकतेबद्दल पूर्णपणे डिटेल माहिती नसणं. आणि म्हणून आजचा विषय आम्ही रेग्युलर 2-3 भागामधून धार्मिकता याच विषयी शिकत आहोत. परंतु आज स्पेशली आम्ही जर धार्मिक आहोत किंवा जर धार्मिक बनलो तर आम्हाला काय फायदे होतील, आमचा काय नफा राहील, आम्हाला धार्मिकतेबद्दल आम्हाला काय पारितोषिक मिळेल, हे पवित्र शास्त्राच्या माध्यमातून आम्ही शिकत आहोत. पुढचा रेफरन्स या ठिकाणी पाहूया आपण. धार्मिक कधीही ढळणार नाही. नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 30, अध्याय क्रमांक 10 आणि वचन क्रमांक 30. धार्मिक कधीही ढळणार नाही. धार्मिकाच्या मुखवट ज्ञान निघतं. जे धार्मिक आहेत ना, आणखीन एक फायदा ज्ञान. जर आम्ही धार्मिक असोल तर धार्मिकाच्या मुखातून एक फायदा 32व्या क्रमांकाचं वचन. धार्मिकाच्या वाणीला जे काही ग्राह्य आहे तेच कळतं, बाकीचं दुसरं कळत नाही. त्याला जगातल्या काही घेणं देणं नसतं. त्याने जगातल्या समजत नाही, त्याला पाहता येत नाही, त्याला दिसतही नाही. आणि म्हणून धार्मिकतेत मिळणारे जे फायदे आहेत ते फायदे या ठिकाणी आम्ही पाहत आहोत. त्याचप्रमाणे आम्ही आणखीन काही फायदे पाहणार आहोत. नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 11 आणि वचन क्रमांक 4 मध्ये आम्हाला आणखीन एक पाहायला मिळतंय. क्रोधाच्या समयी धन उपयोगी पडत नाही, पण धार्मिकता मृत्यूपासून सोडवते. आमच्याकडे किती धन संपदा, काही जरी संपत्ती असली, ही आम्हाला क्रोधाच्या दिनी, आमच्या क्रोधाच्या समयी हे धन, ही संपत्ती, हे मान सन्मान आदर गौरव, आमचा बंगला, गाड्या, घोड्या, कुत्रे, मांजर, काही सगळी येणार नाही, गरजे पुरवणार नाही, ते आम्हाला सोडवणार नाही. पण जर आम्ही धार्मिक असेल तर आम्हाला मृत्यूपासून सोडवण्याची ताकद आहे. हिजकिया राजा धार्मिक होता आणि हिजकिया राजा ज्यावेळेस सांगितलं की तू आता मरणार आहे, ताबडतोब हिजकिया राजाने भिंतीकडे तोंड केलं आणि परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि परमेश्वराला एक विशिष्ट गोष्ट सांगितली. परमेश्वरा, तुझ्या दृष्टीने जे योग्य आहे तेच मी करत आलोय ना. आज आमच्याकडे म्हणण्यासाठी धार्मिकता हवी आहे. आणि म्हणून धार्मिकतेपासून मिळणारा एक फायदा, जो सगळ्यात मोठा फायदा जो आहे ना, तो मृत्यूपासून आम्हाला सोडवतो. त्याचप्रमाणे नीतिसूत्र 10:2 मध्ये देखील लिहिलेलं आहे, धार्मिकता मरणापासून मुक्त करते, मुक्त. आणि या ठिकाणी लिहिलेलं आहे, धार्मिकता आम्हाला मृत्यूपासून सोडवते. आणखीन पुढचा रेफरन्स पाहूया आपण. 5व्या क्रमांकाच्या रेफरन्स मध्ये लिहिलेलं आहे, सात्विकाची धार्मिकता त्याचा मार्ग नीट करते. आम्ही जर धार्मिक जर असेल ना प्रियो, तर आमचा मार्ग नीट करण्यासाठी ही धार्मिकता आम्हाला उपयोगी होती. आज आम्ही धार्मिकतेचे फायदे पाहत आहोत. पुढे पाहूया आपण. सरळांची धार्मिकता त्यांना सोडविल, पण जे कपटाने वर्ततात ते दुष्टगुणातून बद्ध होतील. सरळांची जी धार्मिकता आहे ना, त्यांना सोडवते. धार्मिकाला प्रत्येक गोष्टीपासून सोडवलं जातं. मरणापासून सोडवलं जातं, शापापासून सोडवलं जातं, आजारापासून सोडवलं जातं, जे काही बंधन जोखड आहे त्या सर्व पासून सोडल्या जातं. आणि म्हणून आम्ही आणखीन पुढचा रेफरन्स पाहूया या ठिकाणी. 8व्या क्रमांकाचा, धार्मिक संकटातून मुक्त होतो. ज्या वेळेस धार्मिकावर संकट येतील, संकट येणार, धार्मिक असा किंवा नामधारी असा किंवा जगातले असा, नाही तर तिकडे दुनियादारीतलं कुणी असा, संकट येणार. परंतु संकटात तेच अडकणार जे कपटी आहेत. संकटात जे अडकणार जे स्वतः जैगिक दृष्टिकोनातून प्रबळ आहेत, परंतु देवाच्या दृष्टिकोनातून काहीच नाही. संकटात अनेक लोक पडतील, त्याच्यामध्ये धार्मिक देखील असणार, परंतु हे लोक संकटातच पडून राहतील आणि धार्मिक मात्र संकटातून उठल्या जाईल. आणि म्हणून संकटात पडायच्या टायमिंगला परमेश्वर आम्हाला संकटातून मुक्त करेल, पण त्याच्यासाठी आम्हाला धार्मिक होणं गरजेचं. पुढे लिहित आहे की धार्मिक आपल्या ज्ञानाने मुक्त होतात. 9व्या क्रमांकाचं वचन आहे, अधर्मी आपल्या तोंडाने अथवा शेजाऱ्याचा नाश करतो, पण धार्मिक आपल्या ज्ञानाने मुक्त होतात. धार्मिक लोक मुक्त होतात, मुक्त इतरांना देखील करतात. ते स्वतः मुक्त होतात,
परंतु इतरांना देखील ते मुक्त करत असतात. पुढे लिहिलं आहे 10 मध्ये धार्मिकाचे कुशल असते तेव्हा नगर उल्हास पावते, दुर्जन नाश पावतात तेव्हा उत्साह होतो. धार्मिकाचे कुशल असते, धार्मिकाचं जर कुशल असलं ना तर अख्खं नगर उल्हास पावतं. पण धार्मिक जर त्या ठिकाणी ठेचला गेला, धार्मिकाची नागणूक झाली, धार्मिकाला पिडल्या गेलं, धार्मिकाला त्रास देण्यात आलं, धार्मिकाची जर निंदा झाली, धार्मिकाला जर मारण्यात आलं, धार्मिकावर जर गाळबोट करण्यात आले, धार्मिकावर जर न केलेले आरोप टाकण्यात आले, मग मात्र त्या नगराचं काही खरं नाही. ते नगर उल्हास पावणार नाही. पण जर त्या नगरामध्ये राहणारा जो धार्मिक आहे, त्या एरियामध्ये राहणारा जो धार्मिक आहे, त्या धार्मिकतेमुळे तो एरिया वाचला जातो, त्या धार्मिकतेमुळे ते गाव वाचल्या जातं, त्या धार्मिकतेमुळे तालुका वाचला जाईल, त्या धार्मिकतेमुळे जिल्हा वाचला जाईल, त्या धार्मिकतेमुळे राज्य वाचले, धार्मिकतेमुळे देश वाचला जाईल. आणि म्हणून अनेक लोक आज या कोरोनाच्या याच्यामध्ये आम्ही वाचावं म्हणून अनेक लोक धार्मिकतेकडे वळलेले आहेत. आणि अनेक ठिकाणी याचा उल्हास देखील आलेला आहे की त्या लोकांनी त्या ठिकाणी अनेक ठिकाणी देवाने ते नगर, ते गाव, त्या वस्त्या आशीर्वादित केलेल्या आहेत आणि ते उल्हास पावलेला आहे. हे धार्मिकामुळे होणारे फायदे आमचं स्वतःच तर होतच होतं, परंतु आमच्या शेजारी, आमच्या गावाचं, आमच्या राज्याचं देखील त्या ठिकाणी उल्हास म्हणजे आनंद आणि त्यांचा देखील फायदा होतो. 21व्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, धार्मिकाच्या वंशजाची मुक्तता होती. जे धार्मिक लोकांचे वंशज आहेत, ज्या कुळातून आलेले आहेत, जे कुळ शापित आहेत, ज्या कांदानी शापित झालेले आहेत, जे वंशज कुठल्या तरी बंधनात बांधलेले आहेत, परंतु धार्मिकाच्या माध्यमातून त्यांची मुक्तता होते. धार्मिक नव्या पालवीप्रमाणे टवटवीत होतात. जे धार्मिक लोक आहेत ना प्रिय हो, जसे एखाद्या झाडाला एखाद्या ऋतूनुसार पालवी फुटते, नवीन कोमल पानं निर्माण होतात आणि उन्हाळ्यात त्याचं जे केवळ खोड आणि केवळ नुसता फांदे आणि नुसतं सरपान दिसतं ना, परंतु ज्या वेळेस त्याचा समय येतो आणि ते नवीन पालवी फुटली म्हणजे ते झाड रुबाबदार, जबाबदार, डोलेदार, सावलीदार सगळ्या प्रकारचं तयार होतं ना, अशा प्रकारे धार्मिक मनुष्याला धार्मिक नव्या पालवीप्रमाणे टवटवीत होतात. नवीन अशा कुठलाही प्रसंग निर्माण होऊ यांच्या हे चिंता आणि काळजी करत बसत नाही, हे मागच्या गोष्टी भोगत बसत नाही. माग झालं ना पाप सोडून द्या, नवीन टवटवीत पालवीप्रमाणे जीवन जगण्यात धार्मिक त्याला कारणीभूत असतो. आणि म्हणून आज आम्ही धार्मिकतेचे फायदे या ठिकाणी पाहत आहोत. त्याचप्रमाणे धार्मिकाचं फळ जीवनाचा वृक्ष आहे. धार्मिक लोकांच्या जीवनामध्ये फळ प्राप्ती होती, जगातली पण, आध्यात्मिक पण, कामावर पण, कुटुंबामध्ये पण, ज्या राज्यात, ज्या गावात, ज्या देशात राहतो तिथे देखील, परंतु धार्मिक पाहिजे. धार्मिकाच्या जीवनामध्ये फळ प्राप्ती होती आणि धार्मिकाचं फळ जीवनाचा वृक्ष आहे. आणि हीच धार्मिकता आम्हाला जीवनाकडे घेऊन जाते. जी येणाऱ्या दिवसामध्ये सार्वकालिक जीवनाची सर्व विश्वासणारे लोक वाट पाहत आहे, त्या सार्वकालिक जीवनाकडे जाणार एक वृक्षासारखं जीवन धार्मिकांचं असतं. आणि या वृक्षाला धार्मिकाचं फळ येतात आणि हेच धार्मिकाचे फळ जीवनाचा वृक्ष होय. आणि त्या परमेश्वरापासून मिळालेले, पवित्र आत्म्यापासून कृपायुक्त झालेले, पवित्र आत्म्या निर्माण झालेले, गलती 5:22 सांगितल्याप्रमाणे सगळ्या प्रकारची फळप्राप्ती त्या धार्मिकाच्या लोकांवर, धार्मिक कुटुंबावर, धार्मिक व्यक्तीवर, बहिणीवर, भाऊ, आई, वडील आणि प्रत्येक प्रियजनावर मिळत असते. आम्ही आणखीन पाहूया पुढं. पृथ्वीवर त्याच्या कर्माचं फळ मिळतं. जे धार्मिक लोक आहेत ना, या पृथ्वीवर राहत असताना ज्याला त्याला त्याच्या कर्माप्रमाणे तर फळ मिळणारच आहे प्रिय. परंतु विशेष करून, खास करून धार्मिकाला या जीवनामध्ये जगत असताना, या पृथ्वीवर जगत असताना त्यांनी जे कर्म केलेले आहे धार्मिकतेच्या बाबतीमधून त्याचं फळ त्यांना मिळतं. किंवा धार्मिक असून अधार्मिकपणाचं जे जर काम केलेलं असेल तर त्याच्याही कर्माचं फळ मिळतं. आणि म्हणून धार्मिकाला शक्यतो चांगल्या गोष्टीच
फळ त्या ठिकाणी मिळत असतं. धार्मिकाचं मूळ ढळत नाही. धार्मिकाने एकदा का मूळ रोवलं ते ढळत नाही. तसा जो बाहेरचा आहे ना त्याचं मूळ घडीभर राहतं. वारं ऊन संकट क्लेश किंवा काहीतरी निर्माण झालं कळलं की तो ढासळल्या जातो, त्याचं मूळ नष्ट होतं. पण तो धार्मिक तसा नाही, कारण धार्मिकाचं जे मुख आहे ना ते ढळत नाही. धार्मिकाचं जे मूळ आहे ना ते ढळत नाही. धार्मिकाची जीभ आहे ना ती वळत नाही. धार्मिक सगळ्या गोष्टीच्या ज्या प्रकार आहेत ना, ज्या धार्मिकाला भूतलावर असताना पृथ्वीवर असताना त्याच्या कर्माचं फळ मिळणार आहे आणि धार्मिकाचे मुख ढळत नाही. धार्मिकाचे विचार यथान्यायी असतात. जे धार्मिक लोक आहेत त्यांचे विचार तुम्ही पहा आणि जगातले जे लोक आहेत त्यांचे तुम्ही विचार पहा. धार्मिकाचे विचार जे असतात ना यथान्यायी असतात, योग्य असतात, चांगले असतात, जीवनाला बळकटी देणारे असतात, जीवनाला आनंद आणि हर्ष देणारे असतात, एखाद्याला समाधान एखाद्याला शांती देणारे असतात, एखाद्याला धीर देणारे असतात, एखाद्याला उत्तेजन देणारे असतात. परंतु कुणाचे जे धार्मिक आहेत धार्मिकाचे विचार चांगल्या लेवलचे असतात. जे धार्मिक नाहीत ना ते जगातला विचार करतात. धार्मिकाचं घर टिकतं. दोन पाय आहेत, एक वाळूवर बांधलेला एक खडकावर बांधलेला. ज्या घराला पायाचं नाही ते घर कोसळतं, पण ज्या घराला पाया आहे ते घर टिकतं. आणि म्हणून आम्ही पाहतो की धार्मिकाचं घर टिकतं. मग धार्मिक कशावर? ख्रिस्त म्हटलेल्या पायावर उभा असणारं घर, ते धार्मिकाचं घर. अनेक लोकांचं घर वाळूवर उभा आहे आणि म्हणून थोडेसे संकटाला क्लेशाला बाकीच्या जगातल्या हौशीमौशीला बळी पडून ते हाताने त्यांचं घर पाडून टाकत आहे. त्यांचं जगातलं घर उघडा ओपन असतं, ते पडत नाही. ते धार्मिक लोकांपेक्षा चांगलं मजबूत बनवलेलं असतं, लोखंडानी गाजानी सिमेंटानी. त्या घराविषयी नाही सांगत. धार्मिकाचं हे घर टिकतं कंटिन्यू आणि जगातलं पत्र्याचं जरी असलं ना तरी टिकतं. धार्मिक संकटातून निभावतो. जगावर संकट येतं परंतु जग त्या संकटामध्येच चिंता आणि काळजामध्ये जीवन जगतं. परंतु जो धार्मिक आहे त्या धार्मिकावर संकट येतं परंतु संकटातून निभावण्याची ताकद केवळ परमेश्वराजवळ आहे आणि ती परमेश्वर केवळ त्या धार्मिक व्यक्तीलाच ती ताकद देत असतो, जेणेकरून त्यांनी त्या संकटातून बाहेर यावं. आज आम्ही धार्मिकतेमधून मिळणारे फायदे, जर आम्ही धार्मिक बनलो तर या सर्व प्रकारचे फायदे, आणि म्हणून आज आम्ही फक्त धार्मिकतेच्या फायद्याची लिस्टच काढलेली आहे. आज लोकांना फक्त आशीर्वाद देण्याचं ठरवलेलं आहे देवाच्या आत्म्याने. आज लोकांना फक्त आशीर्वाद कशात दडला हे दाखवायचं आहे. आज तुमच्या आणि माझ्या चुका, तुमच्या आणि माझ्या अपराध, तुमच्या आणि माझा जीवन परमेश्वर पाहत नाही. या वचनाच्या माध्यमातून या धार्मिकाचे आशीर्वाद, धार्मिकाला काय काय आशीर्वाद असतात या टॉपिकच्या माध्यमातून आज केवळ आम्ही आशीर्वादाच्या या ठिकाणी पाहत आहोत. धार्मिकाला विपत्ती येत नाही. पहिली गोष्ट, धार्मिकाला विपत्तीची येत नाही. जर आली तर परमेश्वर त्याच्यातून निभावण्याचा नेटाने प्रयत्न करतो, तो आम्हाला काढतोच 100%. धार्मिक आपल्या शेजाऱ्याला मार्ग दाखवतो. जो धार्मिक आहे ना तो आपल्या शेजाऱ्याला सतत आणि सतत मार्ग दाखवतो. कसा मार्ग? चांगला. आज पण अनेक लोक आहेत ते आपल्या शेजाऱ्याला मार्ग दाखवतात परंतु मार्ग सत्य आणि जीवन म्हटलेला मार्ग नाही दाखवत. ते जगाचा मार्ग दाखवतात. तो राजमार्ग दाखवा ज्या राजमार्गाला तुम्ही आणि मी चाललेलो आहोत. नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये अध्याय क्रमांक 13 आणि वचन क्रमांक 5 मध्ये लिहिलेलं आहे, धार्मिकाला असत्याचा तिटकारा असतो. मग धार्मिकाला होणारे जे फायदे आहेत, तर हे फायदे स्वीकारित असताना, हे आशीर्वाद स्वीकारित असताना धार्मिक जर असत्य वागू लागला तर प्रिय हो, या आशीर्वादापासून आम्ही वंचित हो. आणि म्हणून धार्मिकाला असत्याचा तिटकारा असतो. धार्मिक मनुष्य असत्य स्वीकारित नाही. धार्मिक मनुष्य केवळ सत्य आणि सत्य स्वीकारतो. धार्मिकता सात्विक मार्गाने चालणाऱ्याचे रक्षण करते. धार्मिकांचे रक्षण करते. धार्मिकाची ज्योती प्रज्वलित असते.
पाप्याचं धन धार्मिकासाठी साठवलेलं असतं. हे पाप करून करून धन कमवतात, शेवटी इथं ठेवून जातात आणि मग अनेक लोक काय होतं ते धर्मदायाकडे देऊन टाकतात आणि मग ते धार्मिक कामासाठी त्याचा उपयोग करतात. म्हणून पाप्याचं धन जे आहे ना धार्मिकासाठी साठवलेलं असतं. धार्मिक पोटभर जेवतो, धार्मिक कधीच उपाशी राहत नाही, अर्धवट राहत नाही, तो पूर्णपणे झोपतो. त्याची चटणी भाकर जरी असली ना तरी तो पोट भरून खातो. पण जे धार्मिक नाहीत ना त्यांना मात्र पोटभर अन्न कधीच मिळत नाही. ते फक्त गोळ्यावर जीवन जगतात, ते फक्त पाण्याच्या बाटलीवर असतात, ते फक्त दुधाच्या बाटलीवर असतात, ते फक्त टाकलेल्या तुकड्यावरच असतात. आणि म्हणून धार्मिक आहे ना तो पोटभर जेवतो. जे धार्मिक नाहीत ना अर्धवटच जेवून निघत आहेत ना, कारण कुठल्या तरी गोष्ट त्यांना आडवी येते आणि त्यामुळे त्यांना पूर्णपणे जेवण मिळत नाही. धार्मिकास मरण समयी उमेद असते. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, एक तर त्याला मरणाविषयी तर चिंता नसते, काळजी नसते, परंतु जर मरणाला जर टेकला तर त्याच्यामध्ये उमेद असते की परमेश्वर माझं आयुष्य वाढवल. धार्मिकता राष्ट्राची उन्नती करतं. जी धार्मिकता आहे ना, जो धार्मिक मनुष्य आहे ती राष्ट्राची उन्नती करतो. स्वतःची तर करतो, गावाची, शहराची, जिल्ह्याची, राज्याची, देशाची, राष्ट्राची उन्नती करतो. धार्मिक मनुष्य विचार करून उत्तर देतो. मूर्ख मनुष्य विचार न करता उत्तर देतो. जे धार्मिक लोक आहेत ना ते विचार करतात. आणि म्हणून धार्मिकतेपासून आम्हाला बरेचसे काही फायदे आहेत प्रिय. धार्मिकता, परमेश्वर धार्मिकाचीच प्रार्थना ऐकतो, दुसऱ्याची नाही. धार्मिक धावत जाऊन निर्भय राहतो. धार्मिक कितीही पळाला ना एकदम निर्भय राहतो, तो त्याला भीती वाटत नाही. धार्मिक मनुष्य सात्विकपणे चालतो, सत्वाला धरून, सत्याला धरून. हा एक फायदा धार्मिकतेचा. धार्मिक मनुष्य, न्याय झाल्याने धार्मिकाला आनंद होतो. व्यवस्थित जर न्याय झाला ना तर धार्मिक लोकांना खूप आनंद होतो. पण बाकीचे लोक म्हणतात नाही नाही नाही, आमच्या बाजूने न्याय व्हायला पाहिजे होता, तो त्याच्या बाजूने झाला. पण धार्मिक असतो ना तो म्हणतो ओके ओरिजिनल बरोबर झाला. म्हणजे धार्मिकाला जर न्याय, खरा न्याय झाला ना धार्मिक आनंद होतो. धार्मिकाची जी खंडणी आहेत ना ते दुर्जन आहेत. जो धार्मिक व दया यास अनुसरून वर्ततो त्याला जीवन, धार्मिकता व सन्मान ही प्राप्त होतात. धार्मिकाचा बाप फार उल्हासतो आणि सुज्ञ मुलात जन्म देतो व त्याच विषयी आनंद करतो. पण तो आज बऱ्याच धार्मिक बापाचे लेकर मुलात घातले, जन्मात घातलेत, पण त्यांना आनंदित नाहीत, कारण त्याविषयी आनंद ते देत नाहीत. आणि म्हणून धार्मिकता जर काही एकदा आम्ही अवलंबली तर सगळ्या गोष्टी आम्हाला समजल्या जातात. धार्मिक 7 वेळा पडला तरी तो पुन्हा उठतो, हा एक फायदा. तू धार्मिक आहेस जो दुष्टात म्हणतो त्याला लोक शाप देतात. म्हणजे याचा अर्थ धार्मिक हा चांगलाच असतो, दुष्टाला धार्मिक म्हणू शकत नाही. आता नाविलाजाने आम्हाला म्हणावं लागतं एखाद्या देवाच्या सेवकाला धार्मिक आहेत, पण तो बायबल सांगत आहे तू धार्मिक आहे असं जर दुष्टाला म्हणलं ना तर लोक त्याला शाप देतात. कुणाला? जो ज्याला धार्मिक म्हणला आणि जो दुष्ट आहे आणि त्याला आपण धार्मिक म्हणतो, मग जो म्हणलाय ना त्याला. आणि शेवटचा एक रेफरन्स आहे, धार्मिक सिंहासारखे निर्भय राहतात. अशा प्रकारे नीतिसूत्राच्या पुस्तकामधून आम्ही धार्मिकते मधून मिळणारे जे फायदे आहेत, आम्ही आज केवळ फायद्याची माहिती तुम्हाला दिलेली आहे. ज्यांना पण परमेश्वरापासून फायदा मिळवायचा आहे, ज्यांना जीवन जगताना आशीर्वादित व्हायचं आहे ना, त्यांनी नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 33 पासून तर अध्याय क्रमांक 28 आणि वचन क्रमांक 1 पर्यंत साधारणतः 50 पॉइंट धार्मिकतेच्या आशीर्वादाबद्दल लिहिलेले आहेत. कृपया तुम्ही ते वाचावं, चिंतन करावं, मनन करावं, अध्ययन करावं.
म्हणजे तुमची धार्मिकता वाढल्या जाईल आणि तुमची धार्मिकताच तुम्हाला त्या सर्व गोष्टीपासून सोडाल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईन. या ठिकाणी माझा वेळ संपलेला आहे. साधारणतः 5 मिनिट मला उशीर झाला होता, नेट प्रॉब्लेम होता, हे फेसबुक पेज पण उघडत नव्हतं, तिथं देखील थोडासा प्रॉब्लेम होता आणि